एक व्यक्ती आणि 968 औषधी वनस्पतींचं ज्ञान. डॉक्टर वामन गणेश देसाई यांनी लिहिलेल्या औषधी संग्रह या ग्रंथामध्ये जवळजवळ 968 औषधी वनस्पतींची इत्थंभूत माहिती आहे. भारतात प्रॅक्टिस करत असताना त्यांना अनेक वेळा असा अनुभव आला की सगळेच रुग्ण पाश्चात्य वैदिक पद्धतीने बरे होत नाही, परंतु भारतीय औषधी वनस्पतींचा त्यांना गुण पडतो. लंडनमध्ये असताना ते वेगवेगळ्या ठिकाणी लेख लिहित असत आणि ते लेख लिहिताना भारतीय औषधी वनस्पतींचा ते आवर्जून उल्लेख करतात. भारतात आल्यावर त्यांच्या लक्षात आलं की पाश्चिमात्य वैद्यक आणि भारतीय औषधी वनस्पती यांची सांगड घातली पाहिजे. परंतु समस्या अशी होती की ही सगळी माहिती संस्कृत मध्ये होती. संस्कृत सगळ्यांना वाचता येत नाही, शिवाय जुन्या माहितीमध्ये काही त्रुटी देखील होत्या. रोज 8-8 तास अभ्यास केला, वेगवेगळ्या औषधी वनस्पती भारतभरातून घरी मागवल्या, त्या बागेमध्ये लावल्या, त्यांचं निरीक्षण केलं, त्यापासून औषधं बनवली आणि ही सगळी माहिती ह्या ग्रंथामध्ये मांडली. वनस्पतींची संस्कृत, मराठी, इंग्रजी, हिंदी, लॅटिन नावं, त्यांचं वर्गीकरण, त्यांचं वर्णन, औषधाची मात्रा, औषधाची योजना, ते वनस्पतीचा आकार उकार, असं अनेको जन्मीचं काम वामन गणेश देसाई यांनी एका जन्मात पूर्ण केलं. प्रस्तावनेत देसाईजी लिहितात की जपानचा वैद्यक हा वैद्यकी जापानी भाषेत शिकतो, म्हणून तो एकपट्टीचा वैद्यक बनतो. परंतु हिंदुस्थानात वैद्यकी ही एकतर संस्कृत किंवा इंग्रजीमध्ये शिकवली जाते आणि ह्या दोन्ही भाषा कोणत्याही वैद्याच्या मातृभाषा नाहीत. माझं हे पुस्तक वाचून इतर राज्यातील अनेक वैद्यक आपल्या मातृभाषेत पुस्तकं लिहितील अशी मला आशा वाटते आणि आम्हाला नक्की खात्री आहे की हा व्हिडिओ बघून औषधी संग्रह नावाचं पुस्तक तुम्ही जरूर ऑर्डर करा. त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. धन्यवाद. आरोग्यम धनसंपदा.